पोरग इंजिनियर आहे, महिन्याला 15 आणते. किती हजार? 15. मी एक दिवसात 15,000 नेतो. आता बाबाचं हे ऐकल्यावर म्हणलं आगा आपला तर काही शिकूनच फायदा नाही. मग टपकन गेलो नाही का चहाच्या दुकानावर ना कामाला लागलो. तिथं बाबा आले. बाबा म्हणे मला एक कॉफी बनवून दे. मग काय बाबाला म्हणलं थांबा 5 मिनिटात देतो बनवून. नमस्कार मंडळी. मग काय आता आपलं सकाळचं रुटीन तर तुम्हाला माहितच आहे. या बाईला आता घेऊन पळावं लागतं आपल्याला. हिला जर शो करायचं म्हणल्यानंतर व्यायाम तर घ्यावाच लागेल. मग काय आज तिच्या अंगात मरणाचा जोर आला होता. मग काय निस्तीच मला घेऊन ओढत होती ती. पण मग नंतर म्हणलं आपल्याकडे काय बॉल नाही हिला पळवायला. मग तिच्यासोबत मी बी पळवलो. पण पळून पळून इतका मोकर थकलो होतो ना काय हॅपी सहित मी सुद्धा डायरेक्ट ग्राउंडवर ना बसून घेतलं. आणि बसल्यावर मग हिला लोकांचाच व्हॉलीबॉल खेळायचं होतं. तर मंडळी मग काय आलो म्हणलं चला आता आज आपल्याला एसबीआय मध्ये अकाउंट खोलायचं. साहेबांनी इतकी मोकर मदत केली आपल्याला अकाउंट खोलायला का विचारता सोय नाही. डायरेक्ट माझं 50-60 कोटीचं लोनच मंजूर करून दिलं. मग ते करून निघालो डायरेक्ट बाहेर. मी म्हणलं चला आता आपलं भरपूर लाड झाले. बाहेर निघतो काय मरणाचे मला मित्र भेटले. तो पण यांच्यावर बोलून घेतो तुम्ही मला फॉलो करून टाका. मग प्रफुल दादा आला तो ना त्यांनी तर राडच केला नसता. आज गावात काहीतरी नवीन मशीन आणून राहिला वाटतं. आता ती कोणती मशीन आहे ते आपण उद्या पाहू. तो पण तुम्ही काय करा मला पाटापाटा फॉलो करून घ्या म्हणजे आपल्याला उद्या पाहता कोणती मशीन आहे ती. मग काय प्रफुल दादा म्हणलं आता मोठा खर्च केला तर आम्हाला चहा कॉफी तरी पाहिजे. आता चहा कॉफी पाहिजे म्हणलं त्याला कुठे घेशातून घालायचं. स्वतःचं दुकान होतं. मग काय आलो घरी म्हणलं चला आता लागा रोजगार. पण तेवढ्यात ही बाई बी ताण देत होती. मग काय टाबर आज आपलं घरी होतं. टाबर काय ना नुसतं येच करत होतं. त्याला म्हणलं तू बस ये करत मी घेतो माझं रोजगार आम्हीच काम करू. पण तेवढ्यात पाहत होतं का गौरव शेठ आले. गौरव शेठचं बी काहीतरी काम होतं. तुम्ही आता त्यांचं काम करून आपण भेटू उद्या.